रोज संध्याकाळी 7 वाजता एम-पी-एस-सीने विचारलेले प्रश्न त्याचा आपण अनालिसिस घेत असतो. त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो. रोजच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता. चला तर मग आजचा प्रश्न पाहू. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली? असा प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये. आता इथे आयोगाने वर्ड विचारलेला आहे आधुनिक, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं इंग्लंड सुद्धा उत्तर दिलंय आहे आणि काहींनी अमेरिका सुद्धा दिलेलं आहे. असं आपण बघतो की सगळ्यात प्राचीन जर आपण विचार करतो संविधानाची संकल्पना जी होती ती इंग्लंड कडून घेण्यात आली होती. मात्र आधुनिक संविधान वादाबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस अमेरिकेचा प्रथम क्रमांक लागतो. असं का? सुरुवातीला आपण संविधानवाद म्हणजे काय ते समजून घेऊ. संविधानवाद म्हणजे राज्यसत्तेवर संविधानाद्वारे मर्यादा घालणे, कायद्याचे राज्य स्थापित करणे किंवा प्रस्थापित करणे म्हणजे रूल ऑफ लॉ असं आपण म्हणू शकतो. नागरिकांचे मूलभूत अधिकार संरक्षित करणे आणि सत्ता विभागणी सेपरेशन ऑफ पॉवर ठेवणे यालाच आपण काय म्हणतो? संविधानवाद असं म्हणतो. आता आधुनिक संविधानवादाची सुरुवात अमेरिकेतच का? कारण 1787 मध्ये अमेरिकेचे लिखित संविधान तयार झाले, ज्यामध्ये जगातील पहिले लिखित व कठोर संविधान ते होते. सत्ता विभाजन लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी अशा पद्धतीने त्याचे विभाजन करण्यात आले. नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण सुद्धा करण्यात आले. बिल ऑफ राईट्स असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. सरकार मर्यादित ठेवण्यासाठी त्यामध्ये स्पष्ट संकल्पना देण्यात आल्या. म्हणूनच आपण त्याला काय म्हटलं? मॉडर्न म्हणजेच आधुनिक संविधानवाद असं म्हटलेलं आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर अमेरिका हे आहे. आता बघा आपण अमेरिकेकडून काय काय घेतलेलं आहे. फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकार, त्याच्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायालयीन पुनर्विलोकन, त्याच्यानंतर संविधानाची सर्वोच्चता सुप्रिमेसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, स्वतंत्र न्यायपालिका, न्यायाधीशांची पदावरून काढण्याची प्रक्रिया, राष्ट्रपतींवर महाभियोग, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती पदाची संकल्पना, लिखित संविधानाची संकल्पना, हे सगळं आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर अमेरिका हे आहे. फ्रान्स कडून आपण काय काय घेतलेलं आहे? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी, प्रजासत्ताक संकल्पना सुद्धा घेतलेली आहे आणि धर्मनिरपेक्षतेची तत्व सुद्धा घेतलेली आहे. तर तुमच्यासाठी प्रश्न इंग्लंड कडून आपण कोणकोणती तत्वे घेतलेले आहेत हे मात्र तुम्हाला सर्च करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला तर मग नक्की सांगा की इंग्लंड कडून आपण कोणकोणती तत्वे घेतलेली आहे. अशाच प्रकारे डेली माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बाकी जाहिरातींच्या नोटिफिकेशनसाठी आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही नक्की जॉईन करा. पुढील भागात तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार.